श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 13. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायाधायी वाढले. द्वादशाध्यायाचे अंती श्रीपादभट्ट बाळाप्पा प्रति कपडयुक्तीने फसहू पाहती परी झाले व्यर्थची. स्वयंपाकादिक करावयासी लज्जा वाट तसे त्यासी त्यात एके समयासी काय बोलती समर्थ. निर्लज्जासी सन्निध गुरु असे दान निरंतरू ऐसा बोलता सद्गुरू बाळाप्पा म्हणी समजला. सेवेकऱ्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे तिने सेवेकऱ्यांशी नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान परी बाळाप्पावर पूर्ण विश्वास होता तियेचा. परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामीसी बाळाप्पाचे उठविले. तैपासून बाळाप्पासी त्रास देते अहर्दिशी घराणे सांगता समर्थासी बाई ते शब्द ताडिती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमतः ज्याचे घरी येत तो चोळाप्पा विख्यात स्वामी भक्त जाहला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत त्यासी द्रव्याशा बहुत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझे समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्त समर्थांशी अर्पिले होते चंद्रहारासी सणानिमित्त त्या दिवशी अंगाभरी घालावा. प्राणाची ये मनांत विचार येतात त्वरित सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली तो आहे चोळाप्पा जवळी. ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला. गंगुलाल जमादार चोळाप्पा जवळी ये सत्वर म्हणे द्यावा जी चंद्रहार राणीसाहेब मागती. चोळाप्पा बोले तयासी हार नाही आम्हापासी बाळाप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून द्यावा की. ऐसे ऐकून उत्तर गंगुलाल जमादार बाळाप्पा जवळी येऊन सत्वर हार मागू लागला. बाळाप्पा बोले उत्तर आपणासी चंद्रहार परी चोळाप्पाचा त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसा ऐकून बोलणे जमादार पुसे चोळाप्पा कारणे जबाब दिला चोळाप्पाने बाळाप्पा देती तरी घेईजे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतून रूपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळाप्पाचे ऐकून कृती राग आला राणीप्रती. सुंदराबाईंनी ही गोष्टी त्याविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळाप्पाचे करी जो होता आजवरी तो काढून त्या सदुरी करावे राणी म्हणत असे. असो एके अवसरी काय झाले नवलपरी वैसली समर्थांची स्वारी भक्तमंडळी वेष्टित. एक वस्त्र त्यावेळी पडले होते श्रींजवळी त्याची करुणी आजोळी समर्थ करी घेतली. अल्लक शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा त्या आम्हाला. त्यावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. जोळी घेतली समर्थे काय असे होणे तेथे जे जे दर्शन आले होते त्या ती भिक्षा घातली. कोणी एक कोणी 2 रुपये टाके आणून न लागता एक क्षण 100वर गणती झाली. जोळी चोळाप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन. चोळाप्पा तुझे फिटले ऋण स्वस्त आता असावे. पाहुणी या द्रव्यासी आनंद झाला तयासी परिण आले मानसी श्रीचरण अंतरले. चोळाप्पाचे दूर गेले बाईसी बरे वाटले. असे काही दिवस गेले बाळाप्पा सेवा करीताती. कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळाप्पावरी रागवोणी दुष्ट तरी ताडन करी बहुसाळ. ते ऐकोणी बाळाप्पाशी दुःख झाले मानसी सोडणे स्वामी चरणासी म्हणती जावे ते तोणी. आज्ञा समर्थाशी घेऊन म्हणती जावे ये तोणी. याकरिता दुसरे तिने समर्थाजवळी पातले. तेव्हा एक सेवेकरासे बोलले काय समर्थ. बाळाप्पा दर्शनास येत त्यासी आसन दाखवावे. बाळाप्पा येतात त्या स्थानी आसन दाविले सेवेकरांनी. तेव्हा समजले निजमणी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून. तो त्याच रात्री स्वप्न बाळाप्पाने देखिले. श्री मारुतींचे मंदिर स्वप्ने आले सुंदर. तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ याना मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत. हिशोब ठेवीत जपाचा काढून दिले बाळप्पासी आनंद झाला बाईसी. गर्व बरे ती कोणासी मानी नासी जाहली. सुंदराबाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करोनिया दाविती. परिराणीची प्रीती बाईवर बहु होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी त्यासी हुकुम दिला झाला सत्वरी बाईसी दूरी करावे. परिराणीस भिवोणी तैसे न केले त्यांनी. समर्थ दर्शनासे एक दिनी कारभारी पातले. त्यांशी बोलती समर्थ कैसा करता कारभार. ऐसा ऐकून या उत्तर बर्वे म्हणे समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी. कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत. कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीची या सेवे करता सरकारांतून तत्वता पंचनेमुने व्यवस्था केले असे निरुपराया. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळाप्पासी म्हणती देव तुम्हासी पगार सरकारांतून. बाळाप्पा बोलले तयासी द्रव्यास नाही आम्हासी आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळाप्पाचा जप होता पूर्ण एका भक्तास सांगून करविले श्री उद्यापन हिशोब जपाचा घेतला. बाळाप्पानी चाकरी एक तप सरासरी
केली उत्तम प्रकारी समर्था ते प्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरुचरणी आसक्ती. तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची. उगीच करते दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करीती. सद्भाव विजय नमस्कारी ती त्यावरी होत कृपाळू. अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया. रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिशोध त्रयोदशोऽध्याय गौडः. इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशोऽध्यायः. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभं भवतु. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणागना जय जयाजी अघशमना. जय जयाजी परम पावना दीनबंधो जगद्गुरु. प्रातःकाळी उठून आदी करावे नामस्मरण. अंतरे घ्यावे स्वामीचर शुद्ध मन करुणी. प्रातःकर्मे आटपोणी मग बैसावे आसनी. भक्त करुणी स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करुणी मन घालावे शुद्धोदक स्नान. सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावी. धूपदीप नैवेद्य फलतांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे. नाना खाद्य नैवेद्य कारणे स्वामींच्या. षोडशोपचारे पूजन करावे सद्भावे करुण. धूपदीपार्थी अर्पण नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना जय जयाजी अघहरणा. परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा यतिवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा. अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंद्या जगद्गुरु. सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया. भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी. तू अग्नि तू पवन तू आकाश तू जीवन. तूची वसुंधरा पूर्ण चंद्रसूर्य तूच पै. तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र. अष्टाधिकपालादि समग्र तूच रूप नटलासी. करता आणि करविता तूच हवी आणि होता. दाता आणि देवविता तूच समर्था निश्चय. जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र. तुझ लागे आदि मध्याग्र कोटे नसे पाहता. असुनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण. ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा. वेदांचा ही तर्क चांचरे शस्त्रांतेही नावरे. विष्णुशंकर एक सरे कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केवी आपुले स्तुती. सहस्त्रमुख ही निश्चिती शिनला ख्याती वर्णिता. दृढ ठेविला चरणी माता रक्षावे मदसी समर्था. कृपा कडाक्षे दीननाथा दासाकडे पहावे. आता इतुकी प्रार्थना आणावी जी आपुल्या मना. कृपा समृद्धी आमीना आश्चर्य देई जे सदैव. पाप ताप आणि धन्य सर्व जाव निरसोण. इहलोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे. दुस्तर हा भवसागर याचे पावावया पैल तीर. त्वन्नामतरणी साचार प्राप्त हो मजला आहे. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना. भ्रांती बोली नाना न बाधवतो तुझ्या कृपे. किती वर्णू आपुले गुणे द्यावे मज सुख साधन. अज्ञान तिमिर निरसुन ज्ञानार्क हृदयी प्रकटोपै. शांतिमणी सदा वसो ऋताभिमान नसो. सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. भवदुःखे हे निरसो तुझ्या भजने चित्त वसो. ऋता विषयांची नसो वासन त्या मनाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम. तेने हो हा सुगम दुर्गम जो भावपंत. व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता. अंगिन यावी असत्यता सत्यविजयी सर्वदा. आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन. इतुके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था. असून या संसारात राशीन नवस नामामृत. प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागी. ऐशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था. संतोषोणी तत्वता वरप्रसाद देशील. गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन. प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे. श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र. प्रीतीने जपावा अहोरात्र तेने सर्वार्थ पाविजे. प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होता होय समर्था. स्वामी चरित्र वाचिता एकदा सकल दोष जातील. कैशी करावी स्वामी भक्ती हे नेहमी मदनवती. परी असता शुद्ध चित्ती तेशी श्रेष्ठपै. आम्ही आहो स्वामी भक्त मिरवणे लोकांत. तयासी भक्तीचा दंभ्यवर्थ निष्फळ भक्ती तयाची. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकुत भाविक भक्त चतुर्दशोऽध्याय गौडः. श्रीरस्तु. शुभं भवतु. अध्याय 15. श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ येती हाता. पापताप दैन्य वार्ता देणे काही न उरेची. सर्व कामना पुरवोण अंती दाविते सुरभुवन. जे नर करते नामस्मरण ते मुक्त याच देही. मंगळवेडे ग्रामांत राहत असता श्री समर्थ. ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणती तयासी. शीतोष्णाची भीती नसेची त्यांची या चित्ती. सदा अरण्यात वसती एकांत स्थळी समर्थ. परमेश्वर रूपयती ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती. ते करिता स्वामी भक्ती जन हसती तयाते. त्यावेळी मंगळवेड्यात बसप्पा देले राहत. दरिद्रे पिढीला बहुत दीनस्थिती तयाची. तो एके दिनी फिरत फिरत सहज वना माझी जात. तो देखील श्री समर्थ दिगंबर यतिराज.
कंटकशया करुण तियेवरी केले शयन. ऐसे नवल देखून लोटांगण घाली तसे अष्टभावे दाटोणी माता ठेवी श्रीचरणी. म्हणे कृपा कटाक्षे करुणी दासाकडे पहावे. स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता. कर जोडून स्तविता झाला बहुत प्रकारे. पाहुणिया प्रेमळ भक्ती अंतरी संतोष लयती. वरदहस्ते ठेविती तत्काळ मस्तकी तयांचे. बसप्पाचे श्रीचरणी मन जडले ते पासुनी. राहू लागला निशिदणी स्वामी सन्निध आनंदे. मग बाळसप्पाचे एकांता ऐकुणी आयशी वार्ता. करीतसे आकांता म्हणे घर बुडाले. बसप्पा येता गृहासी दुष्टोत्तरे बोले त्यासी. म्हणे सोडिले संसारासी वेड काय लागेले. परी बसप्पासे चित्त स्वामीचरणी आसक्त. जनापवादन भीत नसे चाड कोणाची. एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत. तव झाली असे रात घोरतम दाटले. चित्त दाडले श्रीचरणी भीती नसे काही म्हणे. 2 प्रहर होता रजनी समर्थ उठणे चालले. पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत. प्रवेशले घोर अरण्यात क्रूर स्वापदे ओरडती. परी बसप्पाचे चित्ती न वाटे काही भीती. स्वामीचरणी जडली वृत्ती देह भान नसेची. तो समर्थे केले नवल प्रकट झाले असंख्य व्याल. भूभाग व्यापिला सकळ तेने अग्नी समान. पादस्पर्श सर्पा झाला बसप्पा भानावरी आला. अपरिमित देखिला सर्पसमूह चोहीकडे. वृक्षशाखा अवलोकित तो सर्पमय दिसत. मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय. पाहुणी आयशी परी भयभीत झाला अंतरी. तो त्याशी मधुरोत्तरी समर्थ काय बोलले. भिवू नको या समयी जितुके पाहिजे तितुके घेई. न करी अनुमान काही दैव तुझे उदेले. ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडून त्वरित. करी घेऊन अंगवस्त्र ताकीत एका सर्पावरी. गुंडाळोणी सर्पातरित सत्वर उचलोणी घेत. तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट दाहले. तेथून या परतले सत्वर ग्रामा माझे आले. बसप्पा सहित बैसले समर्थ एका देऊळी. तेथे आपुले अंगवस्त्र बसप्पा सोडून पाहत. तव त्यात सुवर्ण दिसत सर्पगुप्त दाहला. ऐसे नवल देखुनी चकित झाला अंतःकरणी. माता ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रुनयनी वाहती. त्यासी बोलली यतीश्वर घरी जावे त्वां सत्वर. सुखे करावा संसार दारा पुत्र पोषिजे. असो तो बसप्पा भक्त संसार सुख उपभोगित. रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यांदरे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत सदा भाविक परिशोध 15ोऽध्याय घोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु.